पुढे बघूया, ठाण्यात दिवसेंदिवस वाहतूक कोंडीमध्ये वाढ होताना दिसते। यामध्ये रॉंग साईड येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचं प्रमाण वाढत असल्याचं निदर्शनास येत आहे आणि त्यामुळे आता रॉंग साईडने येणाऱ्या वाहनांना टायर किलर रोखणार आहे। सध्या हे टायर किलर प्रायोगिक तत्वावर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला असं वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी सांगितले। तसंच हे टायर किलर बसवण्यात आल्यानंतर त्यांची माहिती देणारे फलकही लावण्यात येणार आहेत। तर आता टायर किलर लावल्यानंतर तरी ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार का हे पाहावं लागेल। टायर किलर सांगतो की त्याच्यात कोणाला बोलायची गरजच नाही पडणार। जे रॉंग साईड जातील त्यांचे टायर ते किल करणारं डिव्हाइस असणार आहे। त्याच्यामुळं तिथे मॅनपॉवर द्यायची गरज नाही पडणार आहे। फक्त आपण त्या ठिकाणी त्याच्या पूर्वी काही त्यांना इन्फॉर्मेटिव्ह बोर्ड्स असतील की पुढे टायर किलर आहे, वन वे आहे, त्या ठिकाणी जाऊ नये। तसेच त्या ठिकाणी ज्या ठिकाणी ते टायर किलर बसवणार आहे त्यावर पुरेसा प्रकाश झोत असेल आणि जवळपास त्याच्या सीसीटीव्ही मध्ये ते कव्हर झालेलं असेल, अशा प्रकारे ते लावण्याची पुढची योजना आहे।